मित्रांनो नमस्कार. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक समाविष्ट करण्याचा कोणताही विचार नाही, किंबहुना तसा कुठलाही प्रस्ताव नाही, असं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून महाराष्ट्रामध्ये सध्या धुमसणारा मनुस्मृतीचा विषय हा एकदाचा संपवलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय योग्यच असं वक्तव्य होतं आणि ते योग्यच असं झालं. मुळात मनुस्मृतीचा आणि आजच्या समाज व्यवस्थेचा कुठलाही संबंध नसताना एका विशिष्ट समाजाविरुद्ध द्वेष जागृत ठेवण्यासाठी हा चाललेला उपद्व्याप होता, हा चाललेला खटाटप होता, असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार देशभरामध्ये नवीन अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षात सुरू होणार आहेत. त्यानुसार संबंधित राज्य पातळीवर शिक्षण विभागाने एक कृती आराखडा तयार केला. मुळात या आराखड्यानुसार नवीन अभ्यासक्रमामध्ये समर्थ रामदास स्वामींचे श्लोक, भगवद्गीतेतील श्लोक व मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश असेल, अशी बातमी ही नुकतीच प्रसिद्ध झालेली होती. वास्तविक या बातमीला कुठल्याही अभ्यास मंडळाच्या कोणत्याही अधिकृत व्यक्तीचा आधार नव्हता, म्हणजे ती बातमी अपूर्ण माहितीवर प्रसिद्ध झालेली होती. केवळ मसुद्यातील निवडक भाग अधोरेखित करून मनुस्मृतीचे भूत जागते करण्याचा प्रयत्न हा या महाराष्ट्रामध्ये झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनामध्ये आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामध्ये प्रचंड अशी अस्वस्थता या मनुस्मृतीच्या पाठ्यपुस्तकातील संभाव्य प्रवेशामुळे निर्माण झाली. मुळात मनुस्मृती म्हटले की समर्थक आणि विरोधक असे दोन गट असणे अत्यंत स्वाभाविक आहेत. त्यातून काही मंडळींना आपले पुरोगामित्व दाखवण्याची नामी संधी म्हणून या मनुस्मृतीच्या प्रकरणाकडे पाहता येईल. किंबहुना महाराष्ट्रामध्ये काही मंडळी, काही प्रवृत्ती ही सातत्याने पुरोगामित्व दाखवण्यासाठी खटाटोप करत असतात. प्रचलित व्यवस्थेला विरोध करण्यासाठी वाटेल तसे बेलगाम विधान करणे ही काही लोकांची अलीकडच्या काळामधील ही फॅशन रूढ झाली आहे. असो मित्रांनो, खरं म्हणजे मनुस्मृतीचं हे कारण जे उद्भवलेलं वादंग आहे ते मात्र फारसं अनाठायी स्वरूपाचं आहेत असं म्हणता येणार नाही. जेव्हा हे वादंग शमेल आणि ती उडालेली धूळ जमिनीवर बसेल, तेव्हा या वादाने महाराष्ट्राचं कुठलंही भलं झालेलं नसेल, हे साऱ्यांच्याच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मुळात मुद्दा हा आहे की अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती नको असेल तर ती योग्य पद्धतीने योग्य व्यासपीठावर ही उपस्थित करण्याची गरज आहे. मनुस्मृतीच्या संभाव्य असलेल्या समावेशाबद्दल संबंधित विभागाने हरकती आणि आक्षेप मागवले असताना त्याबाबत मात्र पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांनी, परिवर्तनवादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी आपले लेखी आक्षेप हे उपस्थित केले गेले पाहिजे. परंतु ते दुर्दैवाने या ठिकाणी होत नाहीत. फक्त समाज माध्यमावर आणि रस्त्यावर आक्रस्ताळेपणा करून मनु हा या ठिकाणी संपणार नाहीत, हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. राज्याच्या अभ्यासक्रमामध्ये, आराखड्यामध्ये मनुचे श्लोक असावे किंवा नसावे याबाबत असलेले आक्षेप आणि याबाबत असलेले अभिप्राय हे संबंधित विभागाकडे काटाकाळजीने नोंदवण्याची गरज आहे. ते नोंदवत असताना 3 जूनपर्यंत हे आक्षेप नोंदवता येतील, हे मात्र कार्यकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. मनु हा मानवी मूल्यांच्या विरोधात होता. मनु हा मानवतेच्या विरोधात आहे. तो विषमतेचा पुरस्कर्ता असून जात व्यवस्थेची मांडणी, जात व्यवस्था त्यांनी निर्माण केलेली आहे, असा सगळा इतिहास आणि पुराण कथामध्ये स्पष्टपणाने उल्लेख असताना पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांना जर मनापासून मनु स्मृतीला विरोध करायचा असेल तर आपले लेखी आक्षेप हे नोंदवण्याची गरज आहे. उगाचच एखादा नेता नाचतो म्हणून आपण कपडे काढून नाचणे हा मात्र मनुस्मृतीला विरोध असू शकत नाहीत. आपला लेखी अभिप्राय आणि कायदेशीर मार्गाने मनुस्मृतीला या ठिकाणी आपल्याला हद्दपार करता येईल, हे मात्र लक्षात घेण्याची गरज आहे. तसं झालं नाही तर मनु मात्र पाठ्यपुस्तकामध्ये येईल, मनु मात्र तुमच्या घरापर्यंत येईल आणि मनु मात्र तुमच्या डोक्यावर बसेल, हे मात्र लक्षात घेण्याची गरज आहे. शेवटी ज्या घटकांची सत्ता असते
तो घटक आपली संस्कृती रुजवण्याचा, तो घटक आपले विचार रुजवण्याचा प्रयत्न हा सतत आणि सातत्याने करत असतो. हे सत्य स्वीकारून पुढे जाण्याची गरज आहे. महाराष्ट्राने ते मात्र स्वीकारले गेले पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चौदार तळ्याजवळ बापूसाहेब शस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचे दहन केले. ते करत असताना महिलांबद्दल, अस्पृश्यांबद्दल किती अमानुष कायदे मनुस्मृतीमध्ये होते याची भावना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ होती. त्या भावनेतून त्यांनी अमानुष कायद्यांना पर्याय म्हणून संविधानातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही व्यवस्था त्यांनी संविधानातून निर्माण केली. आणि ही निर्माण करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष उभा केला मनुस्मृतीच्या विरोधात, तो मात्र विलक्षण असा संघर्ष होता. मुळात तो संघर्ष हा कुठला राजकीय संघर्ष नव्हता. बाबासाहेबांनी उभा केलेला मनुस्मृतीचा संघर्ष हा कुठलाही राजकीय लाभाचा संघर्ष नव्हता. तो संघर्ष मात्र मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठापनेचा मुख्य उद्देश हा बाबासाहेबांचा त्या पाठीमागचा होता. आज मात्र राजकीय सोयीसाठी पुरोगामित्वाची झूल पांघरली जात आहे. सर्वसामान्य माणसाला आज मनुस्मृतीचं कुठलंही देणं घेणं नाहीत. मी सुरुवातीला व्हिडिओ मध्ये म्हटल्याप्रमाणे या सामाजिक व्यवस्थेमध्ये वर्तमान स्थितीमध्ये मनुस्मृतीचा कुठलाही संबंध नाही. परंतु भारतीय राज्यघटनेमुळे जी राज्यघटना आज सडकेपासून संसदेपर्यंत त्या राज्यघटनेमुळे देशाचा कारभार चालतो, त्या राज्यघटनेमुळे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आणि बेरोजगार युवकांच्या जीवनामध्ये, अगदी उपेक्षित माणसाच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल झालेला आहे तो केवळ आणि केवळ संविधानामुळे झालेला आहे. रस्त्यावर उतरून मनुस्मृतीच्या विरोधात नाहक समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याऐवजी, भनंग नेत्याचं अंधानुकरण करण्याऐवजी आपण आपल्या देशात राज्यघटनेच्या चौकटीत राहून आपल्या भावना ह्या तीव्रपणाने व्यक्त केल्या गेल्या पाहिजेत. आपल्या देशात जेव्हापासून राज्यघटनेचा अंमल सुरू झाला तेव्हापासून संविधान हाच आपला दिशादर्शक दस्तावेज आहे. तोच भारताचा गौरव ग्रंथ आहे. हे जितक्या लवकर आपल्याला समजेल तितकेच आपल्या समाजाचे व राष्ट्राचे भले होईल. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून आम्हाला समाज व्यवस्थेत नको, म्हणून आम्हाला अभ्यासक्रमात नको. मनुचे दहन यापूर्वी अनेकदा राजकीय सोयीसाठी केले गेले. चौदार तळ्यावर नुकतेच परवा मनुस्मृतीचे दहन केले गेले. ते दहन करत असताना ते दहन मात्र निश्चित करा, पण व्यवस्थेच्या मनामध्ये विषमतेचा निर्माण झालेला जो मनू आहे तो मनू जाळण्याची आज मात्र गरज आहे. तो जाळत असताना समाजामध्ये निर्माण झालेली बधीर मानसिक अवस्था तो मात्र पुढच्या काळामध्ये त्या विषमतेचं दहन करेल किंवा नाही याबद्दल मात्र मोठी शंका निर्माण झाली आहे. पुरोगामिताचा वापर या ठिकाणी होत असताना राजकीय सोयीसाठी, राजकीय लाभासाठी, केवळ आणि केवळ पुरोगामित्वाचा डंका मिरवण्यासाठी किंबहुना आपण पुरोगामी आहोत हे दाखवण्यासाठी अनेक राज्यकर्त्यांनी मनुस्मृतीचा आपला सोयीनुसार वापर केला गेलेला आहे. तो वापर मात्र पुढच्या काळामध्ये होणार नाहीत. किंबहुना तो झालेला वापराचे अनेक दाखले आणि अनेक संदर्भ हे या ठिकाणी देता येतील. ते केव्हा तरी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. मात्र मनुस्मृतीला विरोध करत असताना आपले लेखी अभिप्राय आणि लेखी आक्षेप हे मात्र संबंधित विभागाकडे नोंदवण्याची फार मोठी गरज आहे. परिवर्तनावर विश्वास ठेवणाऱ्या आणि पुरोगामित्वावर नितांत श्रद्धा असलेल्या महाराष्ट्रातील समंजस युवकांनी पुढच्या काळामध्ये आपल्या लेखी हरकतीने आक्षेप नोंदवावेत. यासाठी आपण प्रामाणिकपणाने पुढे येण्याची गरज आहे. आणि तरच हा मनू आपल्याला पुढच्या काळामध्ये हा पाठ्यपुस्तकातून त्याला रोखता येईल. पाठ्यपुस्तकातच समावेश झाला तर तो मात्र पुढच्या पिढीच्या नवयुवकांच्या डोक्यामध्ये जाऊन महाराष्ट्र पुढच्या राजकीय व्यवस्थेमध्ये, सामाजिक व्यवस्थेमध्ये एका वेगळ्या वळणावर उभे राहील आणि किंबहुना तो उभा राहू शकतो याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे. तुर्तास येथेच थांबतो.
हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका.